मे महिना सुरू आहे, आंब्याचा सीझन आहे आणि समर सॅलड्सचं जर वर्कशॉप असेल तर सगळ्यात पहिला मान कोणाला मिळाला पाहिजे? साहजिकच आंब्याला. त्यामुळे फर्स्ट सॅलड आपण जे बघणार आहोत ते आहे अतिशय चवदार टेस्टी असं मँगो कर्ड सॅलड. ह्याच्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा आंबा वापरू शकता जो तुम्हाला आवडतो, पण जनरली सॅलड्समध्ये हापूस आंब्यापेक्षा केसर आंब्याची चव जास्त छान लागते. तर या सॅलडसाठी आपण आंब्याचा वापर करतोय आणि त्याच्यासाठी हा केशर आंबा आपण घेतलेला आहे, पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि हिरव्या मिरचीचा वापर. हे 3 प्रमुख घटक जे ह्या सॅलडला अतिशय सुंदर चव देणार आहेत. त्याच्याबरोबर इतर जे मसाले आपण इथे वापरणार आहोत त्याच्यामध्ये मिऱ्याची पूड आहे, चिली फ्लेक्स आहेत, मीठ आहे, दही हा एक प्रमुख ह्याच्यामध्ये चव देणारा घटक आहे, काळं मीठ थोडंसं वापरणार आहोत आणि एक छान अशी इंटरेस्टिंग पावडर आहे जी गार्लिक सॉल्ट म्हणून बाजारात मिळते. इथं जनरली माझा प्रयत्न असा असतो की बाजारात न मिळणारे मसाले आपण जे घरगुती वापरतो तेच खरं म्हणजे वापरावेत. पण हा एक विशिष्ट प्रकारचा मसाला आहे जो एक छान चव देतो, ज्याच्यामध्ये थोडीशी किंचित लसणाची चव आपल्याला हवी आहे, तर अशा ठिकाणी हा मसाला आपण वापरतो. आणि मुख्य हिरो जो आहे तो म्हणजे आंब्याच्या फोडी. ह्याचं जे मी मगाशी सॅलड ड्रेसिंग तुम्हाला सांगितलं ते इथे बनवून घेतलेलं आहे आणि ह्या ड्रेसिंगमध्ये सुद्धा आंब्याचा वापर केला आहे. पुदिन्याची पानं, आंबा आणि हिरवी मिरची हे मिक्सरमध्ये फिरवून त्याची एक अशी ते फाईन अशी एक पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता आपण हे सगळं मिक्स करणार आहोत. आता मिक्स करताना काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा दही जे आहे या दह्यामध्ये आपल्याला ही जी मँगोची पेस्ट बनवून घेतलेली आहे ही पेस्ट दह्यात ॲड करायची आहे. ही ॲड करून घेतल्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते मसाले आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत. थोडीशी मिरपूड मी ॲड करते आहे, थोडेसे चिली फ्लेक्स ह्याच्यामध्ये, कारण ऑलरेडी हिरवी मिरची आहे त्यामुळे चिली फ्लेक्स अगदी थोडे घालणार आहे. मीठ आपल्याला घालायचं आहे आपल्या चवीनुसार, आवडीनुसार. हे याला जेवढं सूट होईल त्या पद्धतीचं मीठ आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे. आणि मी आत्ता जसं सांगितलं तसं अगदी थोडी ही गार्लिक सॉल्ट जी पावडर आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो आहोत. आणि काळं मीठ अतिशय कमी टेस्ट देईल एवढ्याच प्रमाणात आपल्याला टाकायचं आहे. हे सगळं टाकल्यानंतर ही जी दह्यामध्ये टाकलेली पेस्ट आहे ही एकजीव होईल अशा पद्धतीने आपल्याला सगळं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण एकजीव करत असताना सगळे मसाले सगळ्या ठिकाणी छान लागतील, स्प्रेड होतील आणि त्याची एकसंधता राहील, चव सगळी छान मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे. आणि हे मिसळून पूर्ण एकसारखं रंगाचं मिश्रण तयार झालं की आपल्याला जो सर्व्हिंग बाउल आहे त्याच्यामध्ये हे आपल्याला टाकून मग वरती त्याच्यात आंब्याच्या फोडी टाकायच्यात. आंब्याच्या फोडी जेव्हा मिक्स कराल तेव्हा थोडं मिश्रण ह्याच्यामध्ये आधी घालून घ्यायचं, मग थोड्याशा आंब्याच्या फोडी त्याच्यामध्ये मिक्स करायच्यात आणि थोड्या आपल्याला वरती गार्निशिंगला हव्यात. त्यामुळे हे जेव्हा सॅलड बनवणार तेव्हा थोड्या फोडी आठवणीने आपल्याला वेगळ्या काढून ठेवायच्यात. वरती परत उरलेलं दही घालायचं आहे, हे सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि मग शेवटी गार्निशिंगला आपल्याला वरतून आंब्याच्या फोडी घालायच्यात. आता हे सगळं छान मिक्स झालेलं आहे, रंग पण सुरेख आलेला आहे, चव साहजिकच आलेली असणार आहे कारण यात मसाले पण तेवढ्याच छान चवीचे आपण वापरलेले आहेत. आणि हे मिश्रण सगळं कालवून झालं की वरतून आपल्याला ह्या आंब्याच्या फोडी पुन्हा एकदा गार्निशिंगसाठी टाकायच्या. आता ह्याच्यात आपण पुदिना वापरलेला आहे तर आपल्याला शेवटी थोडासा जो पुदिन्याचा तुकडा आहे किंवा एक तुरा आहे तो आपण ह्याच्यामध्ये छान मध्यभागी असा ठेवू शकतो, ज्याच्यानी या सॅलडचं प्रेझेंटेशन जे आहे ते खूप दिसायला सुंदर दिसतं. तर अशा पद्धतीने आपलं हे पहिलं मँगो सॅलड तयार आहे जे आंबट, गोड, तिखट अशा सगळ्या चवी घेऊन येणारं आहे आणि खूप चवदार आहे.